नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता खूप सारा पसारा मी आज काढलाय. तर मला कपड्यांचं कपाट जे आहे तर ते आवरायचं होतं, कारण मी गावी गेल्यापासून काही त्याकडे लक्ष पण देता नाही आलं आणि बरंचसं ते पसारा जो आहे तर तो खूप अस्तव्यस्त असं झाला होता आणि घरात बरेचसे कपडे पण साठले होते, कारण मी आल्यापासून ठरवते कपाट आवरायचं. त्यामुळे जे धुतलेले कपडे आहेत तर ते तसेच घडी करून बेडवर ठेवले जातात आणि त्यामुळे भरपूर सारा पसारा झाला होता कपड्यांचा. म्हणून मग आजचा एक टाइम काढला की आज मला सगळे कपडे जे आहेत तर ते व्यवस्थित लावून घ्यायचे होते. तर त्याच्यासाठी तर मी सर्वात आधी तर दोन्ही कपाटं जे आहेत ते रिकामे केले आणि मुलांचंही कपाट आवरलं होतं, कारण मुलं आता नाही आहेत, गावी आहेत. तर म्हटलं त्यांचंही कपाट बरंचसं खराब झालं होते, कपडे कसेही ठेवले गेले होते त्यांच्याकडून. त्याच्यामुळे म्हटलं ते पण आवरावं, पण त्याचं काही डिटेल व्हिडिओ नाही घेतलं. पण हे जे आहे तर साड्या वगैरे ते सगळे त्याचे बॉक्सेस वगैरे तर ते पण काढले होते. तर सर्वात आधी मी आहोंचं कपाट आवरायला घेतलं. तर त्यांच्या कपाटामध्ये बरेचसे मी ऑर्गनायझर ठेवून घेतले होते, कारण ऑर्गनायझर असेल तर कपडे व्यवस्थित ऑर्गनाईज केले पण जातात, व्यवस्थितही राहतात. तर सर्वात आधी तर मी किचन मधलं जे बास्केट आहे तर ते घेतलं, कारण त्याच्यामध्ये नॅपकिन आहेत. तर ते पण खूप असे खराब झाले होते आणि ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे होते मला, म्हणून ते पण मी ऑर्गनायझर लगेचच घेऊन आले आणि ते पण आवरून घेतलं पहिलं. आणि त्यानंतर हे जे आहे ऑर्गनायझर त्याच्यामध्ये मी सगळे जीन्स आहेत तर ते ऑर्गनाईज केलेत. फोल्डर सिस्टीम जशी असते फाईल्सची सिस्टीम त्या पद्धतीने मी ते ऑर्गनाईज केले. त्यामुळे कोणतीही जीन्स आपल्याला जी हवी तर ती काढता येईल आणि बाकीचे जे कपडे आहेत तर ते पण खराब नाही होणार. त्यामुळे हे जे ऑर्गनायझर आहे हे खूप युजफुल आहे माझ्यासाठी. आणि त्यानंतर हे याच्यामध्ये सगळे वेगवेगळे शर्ट्स आणि टी शर्ट्स जे ऑफिससाठी लागतात ते. तर मी यामध्ये जे ठेवलेले आहेत शर्ट्स टी शर्ट तर ते बिलकुल इस्त्री वगैरे काही केलेले नाहीत, असेच धुतल्यानंतर मी त्याच्या घड्या करून फोल्डर पद्धतीनेच ते पण ऑर्गनाईज केलेत. आणि जेव्हा पण घालण्यासाठी लागेल तेव्हाच त्यातला इस्त्री करून घेता येते, कारण अशी इस्त्री करून ठेवले तर त्याच्या घड्या ज्या आहेत तर त्यामुळे ती इस्त्री व्यवस्थित राहणार नाही कपड्यांना. आणि त्यानंतर सॉक्स आहेत तर त्याच्यासाठी पण मी एक वेगळं ऑर्गनायझर आहे तर ते घेतलं. त्याच्यामध्ये पण जे सॉक्स आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची घडी केली आहे आणि ते जेवढे पण होते त्याच्या सगळ्या घड्या करून घेतल्या आणि मग ते नंतर त्या ऑर्गनायझरमध्ये सगळे सॉक्सचे जोड आहेत तर ते ऑर्गनाईज करून घेतले. आणि कपाटामध्ये असेच पडले होते, त्यामुळे नवीन सॉक्स चे 2 बॉक्स होते आणि दोन्ही बॉक्समध्ये एक एकच सॉक्सची जोडी आहे शिल्लक होती. मग ते असंच होतं, जर व्यवस्थित ऑर्गनाईज नसेल तर ते एक्स्ट्राचं जे सामान आहे तर ते पण आणलं जातं आणि मग आधीचं जे आहे तर ते तसंच राहतं. म्हणून मग आज सगळंच कपाट आवरून घेतलं आणि सगळं जे काही आहे सामान व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायचं ठरवलं होतं मी. तर हे बघू शकता रेक्टँगल शेपचा आहे ऑर्गनायझर, पण त्याच्यामध्ये सॉक्स इतके व्यवस्थित बसतात आणि कोणताही मधला सॉक्स जरी काढला तरी बाकीचे सॉक्स जे आहेत तर ते असे निघत नाहीत आणि ते खराबही दिसत नाही. आणि त्यानंतर अजून एक जे प्लास्टिकचं बॉक्स आहे ऑर्गनायझरच आहे ते पण, आणि त्याच्यामध्ये मी सगळे जे नॅपकिन्स आहेत तर ते व्यवस्थित असे ऑर्गनाईज करून घेतले. आणि हे सर्व जर व्यवस्थित ऑर्गनायझरमध्ये सेट असेल तर ते सापडायलाही मलाही सापडतं लगेच आणि आहूनही पटकन घेता येतं. सकाळच्या घाईमध्ये माझीही घाई असते टिफिन बनवायची आणि मग त्यांना कपडे नाही सापडले तर थोडीशी घाई होते, चिडचिड होते. त्यामुळे मी हे ऑर्गनायझर ऑर्डर केले होते आणि काही जे आहेत तर ते मी डीमार्टमधून किंवा शॉप्समधून खरेदी केलेत. आणि त्यानंतर एक गोलवाला बॉक्स आहे त्याच्यामध्ये सगळे छोटे छोटे कागद असतील किंवा काही औषध वगैरे असतील तर ते असतात. तर त्यातले सगळे कागद मी एका पिशवीमध्ये ठेवून घेतलेत. खूप सारे कागद आहेत. आता ते जे आहेत ते कोणते लागणार आहेत किंवा कोणते टाकून द्यायचे तर ते आहूनच दाखवायचे, त्याच्यामुळे मी ते एका पिशवीमध्ये भरून ठेवलेत. आणि याच्यामध्ये काही मुलांचे जे फाईल्स आहेत हॉस्पिटल्सचे वगैरे तर ते पण, आणि हे जे आहे ते एक्स्ट्राचे नॅपकिन्स माझ्याकडे असतात तर ते मी सगळ्यात खालच्या साईडला ऑर्गनाईज करून घेतले. आणि सगळे कपडे आवरून झाले की त्यानंतर मी हे कपाट आहे तर ते थोडंसं पुसून घेते. इतकं काही खराब झालं नव्हतं त्यामुळे मी कोरड्या कपड्याने जस्ट पुसून घेते, नाहीतर मी स्प्रे बॉटलने लिक्विड आहे बनवलेलं, घरी बनवलेलं, तर ते स्प्रे करते आणि मग ते क्लीन करते. कारण लाकडाचं कपाट असेल तर पाण्याचा जास्त वापर करता येत नाही, त्यामुळे असे काही लिक्विड असतात ज्याने आपल्याला ते सहज साफ होतं.
तर ते लिक्विड जे आहे तर त्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय, तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर हे ऑर्गनायझर आहेत तर हे व्यवस्थित ठेवून घेतलेत. खाली जे आहे सगळ्यात तर ते ऑफिससाठी लागणारे कपडे आहेत तर ते ठेवलेत. त्याच्यानंतर मधल्या कप्प्यामध्ये नॅपकिन्स आणि सॉक्स वगैरे ते ठेवलेत. आणि त्याच्याच बाजूला मी त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये अजून काही एक्स्ट्राचे टी शर्ट, जॅकेट्स वगैरे काही नवीन ड्रेस असतील तर ते ठेवलेले आहेत. आणि त्याच्या बाजूला मधल्या कप्प्यात थोडीशी जागा होती, मग तिथे मी टॉवेल आणि त्याच्याच बरोबर एक नवीन जीन्स होती जी अजूनपर्यंत यूज नाही केलेली, तर ती त्याच्यामध्ये ऑर्गनायझरमध्ये बसतही नव्हती, त्यामुळे मी ती एक्स्ट्राची बाजूला एका साईडला ठेवली आहे. आणि त्यानंतर काही फाईल्स आहेत किंवा हे जे आहे ज्या 2 बॅगा आहेत ज्याच्यामध्ये मुलांचे काही डॉक्युमेंट्स आणि नवीन ॲडमिशनसाठीचे फॉर्म्स वगैरे ते ठेवलेत, त्यामुळे ते तसेच वरती अडकवलेत मी. आणि त्याच्यानंतर मी माझं साड्यांचे जे बॉक्स आहेत तर ते आवरायला घेतले. जाताना कुठे साडी नेसायची असेल तर ती काढून तशीच दुसऱ्या कुठल्या तरी बॉक्समध्ये ठेवली जाते. मग मी आता ऑर्गनाईज करताना मी सगळ्या ज्या काठपदरच्या साड्या आहेत तर त्या एका बॉक्समध्ये, त्यानंतर काही वर्कवाल्या साड्या आहेत तर त्या वेगळ्या बॉक्समध्ये ऑर्गनाईज केलेत. तर अशा ऑर्गनाईज केल्यामुळे साड्या व्यवस्थित राहतात. आणि आता कपाटं जी आहेत तर ती बऱ्यापैकी थोडीशी जुनी आहेत, त्यामुळे त्याचं लॉक व्यवस्थित होत नाही. त्यामुळे असे बॉक्स असतील तर साड्यांवरती धुळही पडली जात नाही. आणि रेग्युलरचे जे ड्रेसेस असतात तर ते आपण नेहमी धुतो, ते वापरतो, त्यामुळे इतके खराब होत नाहीत. पण साड्या ह्या कधीतरीच वापरल्या जातात, त्यामुळे त्या साड्या अशा बॉक्समध्ये ठेवल्या तर त्याला धूळ वगैरे काही लागत नाही. आणि हे जे बॉक्स आहे दुसरं तर त्याच्यामध्ये मी सगळ्या डिझायनर वगैरे वर्कवाल्या साड्या किंवा नेटवाल्या साड्या ज्या आहेत तर त्या ठेवून घेतलेत. आणि अजून एक वेगळा बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी ज्या प्रिंटेड किंवा डेली यूजसाठी काही वापरल्या जाणाऱ्या साड्या आहेत तर त्या ठेवल्यात. आणि दुसरा 4 बॉक्स आहेत असे, तर एका बॉक्समध्ये सगळ्या साड्यांवरचे जे काही ब्लाऊज असतात आणि वर्कर वगैरे मॅचिंगचे जे आहेत तर ते ठेवलेत. आणि ते सापडायलाही सोपे जातात. आणि साडीमध्ये जर घालून ठेवलं तर ती साडी फुगते आणि मग खूप साऱ्या साड्या अशा त्या बॉक्समध्ये व्यवस्थित बसल्या जात नाहीत. वर्कवाल्या साड्या तर व्यवस्थित बसल्या जात नाहीत, त्यामुळे मी फक्त साड्याच ठेवल्यात बॉक्समध्ये. आणि एका बॉक्समध्ये सगळे जे आहेत त्याचे ब्लाउजेस तर ते ठेवलेत. आणि हे सर्व एकावर एक असं ऑर्गनाईज करून घेतलंय. आणि याच्या नंतरचा व्ह्यू पण मी शेवटी थोडंसं घेतलेलं आहे. तर असा होता एक छोटासा ऑर्गनायझेशनचा ब्लॉग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.